राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राजगुरुनगर शहरात सकाळी घडलेल्या एका खळबळजनक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलाय। एका खासगी कोचिंग क्लासमध्ये इयत्ता 10वीचे क्लास सुरू असतानाच वर्गातील एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थी मित्रावर धारदार हत्याराने गळा चिरून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। प्राप्त झालेल्या माहितीनुसार वाडा रोड प्रांत कार्यालय समोरील बाजूस एका खासगी संस्कार कोचिंग क्लासमध्ये 10वीच्या क्लाससाठी मुले येत होती। सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास क्लास सुरू असताना दोन्ही मुलांच्या मध्ये वाद होऊन एका अल्पवयीन विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थी मित्र पुष्कराज दिलीप शिंगाडे या मुलावर गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले। हा संपूर्ण प्रकार शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समोरच घडल्याने वर्गात एकच गोंधळ उडाला। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुष्करला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। या घटनेनंतर कोचिंग क्लासमधील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले। घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। कोचिंग क्लासमधील सीसीटीव्ही फुटेज, विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे जबाब तसेच वापरलेल्या हत्याराची तपासणी सुरू आहे। आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पुढील तपास सुरू आहे। संध्या लाईव्हसाठी नाजिम इनामदार, राजगुरुनगर। ज्या वेळेला मी घरातनं बाहेर आलो त्यावेळेला इथं खूप लोक वगैरे जमलेली होती। मॅडमच्या पूर्ण शरीराला रक्त लागलेलं होतं। तो पोरगा घाया होता, त्याच्या मानेला आणि पोटाला लागलेलं होतं। त्याच्यानंतर टू व्हीलर आणली, त्याला गाडीवरती नेलं। पहिलं साळुंकेला घेतलं नाही, त्यामुळे मग तिथे ॲम्ब्युलन्स बोलून त्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं। हे सगळं काय प्रकार होता? हे ॲक्च्युली 2 मुलांमध्ये भांडणं झालेली होती पहिली, वाटतं काहीतरी असं तपासावरून इथं दिसतंय मुलांच्या चर्चेवरनं। त्याच्यानंतरून ते भांडणाचा राग म्हणून त्याने ते चाकूने कोणीतरी मारलेलं दिसतंय त्याला। चाकून आलं कुठे केलं त्याने? बाहेर केलं की आतमध्ये? क्लासमध्ये केलेला दिसतोय तो, कारण प्रथमतः रक्त आत्म झालं, ज्यानंतरून मॅडम त्याला बाहेर घेऊन आलेले आहेत। ज्यावेळेस त्याला बाहेर आणलं त्यावेळेस त्याला हॉस्पिटलला नेलं। नाव सांग। माझं वैभव लालासाहेब मटकर। पोलीस सांगतील ते 3 दिवसापूर्वी फक्त त्याला मारहाण झाली होती। त्यांनी घरात कोणाला सांगितलं नाही, आईला सांगितलं नाही, त्याच्या मम्मीला सांगितलं नाही किंवा मला पण सांगितलं नाही। मी 3 दिवस रजेवर होतो, घरात लग्न होतं आमच्या, तो लग्नाला पण नाही आला। त्याची पॅन्ट फाटेसपर्यंत त्याला मारलं होतं वाटतं अगोदर 3 दिवसापूर्वी। क्लासवाले काय झोपले होते का? क्लासवाल्यांनी फोन करायला नको का? सगळ्यांचे फोन होते। एकुलता एक मुलगा आहे। एकुलता एक मुलगा आहे, आता भाऊ 3 वर्षापूर्वी वारलेला आहे माझा। काय करणार तर? कुणाच्या तोंडाक बघणार? सांगा तुम्ही, कुणाच्या तोंडाक बघणार? एकुलता एक मुलगा मला। सकाळी घरातून तोंड मी बरोबरच आलेलो आहे। त्यांचं एवढं टोकाचं भांडण झालं मुलांचं, तुम्हाला काहीच कल्पना दिली नाही सर? काहीच नाही दिली। क्लासवाल्यांनी पण नाही, त्यांनी पण नाही सांगितलं, कारण तो मला घाबरत होता। आजपर्यंत त्याला कधी एक फटका सुद्धा मारलेला नाही, मुलीला पण आणि त्याला पण। शाळेमध्ये एकत्र शिकतात का ते दोघं जण? काय ते मला पण माहित नाही। काय नाही, खरं तर आपण मुलांना संस्कार करण्यासाठी शाळेत पाठवतो, पण ज्या मुलाने तुमच्या मुलावरती हल्ला केला त्या मुलाची पार्श्वभूमी काय नाही सांगता येतं मला। फक्त त्याचं नाव कळालेलं आहे, मांजरे कोणतरी म्हणून। त्या पोलिसांनी त्याचं तोंड पण मला दाखवलं नाही, त्याला खाली गाडीत खाली घालून नेलं पोलीस स्टेशनला। पण जर लहान वयात ही मुलं जर अशी क्रूरता करत असेल, क्लासवाल्यांची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे ना। उद्या शाळेत हा प्रकार घडला असता, शाळेवाल्यांची पण काहीतरी जबाबदारी आहे ना, पालकांना सांगणं किंवा काय करणं। पालकांना सांगितलं पाहिजे ना। पालकांना सांगितलं असतं तर ही घटना टळली असती। म्हणजे क्लासवाल्यांची सुद्धा काही जबाबदारी आहे का? सकाळीच मला म्हटलं क्लासची फी भरायची पप्पा, त्याला म्हटलं पुढच्या महिन्यात भरतो, तांबे मॅडमला सांग मला फोन करायला, नाही तर मी फोन करतो म्हटलं तांबे मॅडमला। किती फी घेतात ते नाही सांगता यायचं मला सरासरी मुलीच्या वेळेस त्यांनी 70-80 हजार रुपये घेतले होते। मुलगी तुमची त्यांच्याकडेच होती शिकायला त्यांच्या क्लासमध्ये? तिच्यामुळेच मुलाला तिथे टाकलं। एका मुलाचे 70-80 हजार रुपये घेतात, 50 हजार रुपये त्याच्या मम्मीला माहिती आहे, कारण मी त्याच्या मम्मीच्या अकाउंटवर पैसे पाठवायचो आणि ती क्लासमध्ये भरायची। निम्मे पैसे भरलेले, त्याचे निम्मे राहिले अजून भरायचे। एवढे पैसे भरून सुद्धा मुलांच्या सुरक्षा काय मुलांची काय? खेड पोस्ट अंतर्गत एका खाजगी क्लासमध्ये 10वीच्या 2 मुलांमध्ये पूर्वीच्या त्यांच्या काही भांडण असेल त्याच्यावरून वाद झाला होता। त्या वादावरून एका मुलाने दुसऱ्या मुलाला चाकू मारलेला आहे। त्याच्यामध्ये एक मुलगा हा मयत झालेला आहे।
असा गुन्हा घडलेला आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि पुढचा तपास चालू आहे. ही घटना कोणत्या वेळेत घडली? त्यावेळेला क्लास सुरू होता आणि वार कुठं कुठे झाला? घटना संस्काराचे किंवा शिक्षणाचे धडे घेणारी मुलं आज अशा कृत्यापर्यंत जात आहेत. काय नागरिकांनी आणि समाजाने बोध घेतला पाहिजे यांना? आता हा तर नंतरचा विषय आहे. आपण याच्यावर हा सविस्तर विषय बोलण्याचा आहे. इथं थोडक्यात तो बोलता येणार नाही. परंतु आपल्या घरात काय मुलं करतात किंवा काय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे. त्या अनुषंगाने किंवा छोट्या मोठ्या गोष्टी जेव्हा होतात, छोटी भांडणं होतात, वाद होतात, तर त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे, जेणेकरून त्यांच्यावर योग्य त्यावेळी योग्य ती जर कारवाई झाली तर त्या अनुषंगाने तो पुढचा मोठा होणारा प्रसंग टळतो. जेव्हा छोटी छोटी भांडणं होतात त्याचं रिपोर्टिंग व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर मग आपल्याला त्यावेळी जर ॲक्शन झाली, त्यावेळी समुपदेशन झालं, त्यांना समुपदेशनही करता येतं, काउन्सिलिंग करता येतं आणि त्यातून मग पुढे असे मोठे होणारे गुन्हे टळू शकतात. पालकांमध्ये संवाद कसा असावा असं वाटतं तुम्हाला? कारण तुमचा एक अनुभव आहे, तर तुम्ही काय आव्हान कराल पालकांना, खास करून की मुलांशी कसं राहायला पाहिजे? पालकांना आमचं आवाहन राहील की मुलं काय करतात, त्यांचं फ्रेंड सर्कल कोणतं आहे, ते मोकळ्या वेळेत काय करतात, शाळेच्या पूर्वी शाळेनंतर काय करतात, याच्यावर लक्ष असेल तर थोडंसं आपल्याला ती माहिती ॲडव्हान्समध्ये मिळू शकते. मुलांशी संवाद असेल तर त्याला कुणी त्रास दिला असेल, त्यांना कुणी काय बोललं असेल, ही माहिती मुलांनी पालकांशी जर शेअर केली तर पालक त्याच्यामध्ये काहीतरी ॲक्शन घेऊ शकतात, ते पोलिसांना सांगू शकतात आणि अशी भांडणं अगोदरच जर समोर आली तर पुढे त्यातून असा मोठा गुन्हा टळण्याच्या अगोदर आपण ते थांबवू शकतो. मुलाच्या वडिलांनी एक आरोप केलाय सर की मुलाला क्लासमध्येच मारहाण झाली होती, याच मुलांनी ती मारहाण केली होती. ही घटना क्लासला माहिती होती, ती जर आमच्या पालकांपर्यंत गेली असती तर ही दुर्घटना टळली असती. त्यांचा मुलगा नाही, अजून तपास चालू आहे. त्यानंतर तपासानुसार जे निष्पन्न होईल त्यानुसार अजून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल. ज्या क्लासमध्ये ही घटना घडली त्या क्लासची काही जबाबदारी होती असं पालकांचं मत आहे. त्यामुळं क्लासवरती काही दोषारोप ठेवणार नाही, गुन्ह्याचा तपास जसा पुढे जाईल आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार मग तपासामध्ये निष्पन्न घटनाक्रम, अगोदरच्या काय घटना घडल्या असतील, त्याच्याबद्दल कोणाला काय माहिती होतं, हे जसं माहीत होईल त्यानुसार मग आपण पुढची कारवाई करू शकतो. थँक्यू. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.